ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बैठक जी आहे ती टिळक भवनमध्ये पार पडलेली आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता विश्वजित कदम आहेत, नेते काँग्रेसचे। विश्वजितजी, खरं तर सांगलीमध्ये कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातील, कारण की मविया म्हणून तुम्ही एकत्रित लढणार आहात की महायुतीच्या इतर घटक पक्षांना सोबत घेऊन काही निवडणूक लढण्याचा तुमचा संपूर्ण काही आक्रमक निर्णय आहे का? सांगली जिल्हा हा परंपरेनुसार हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, पण गेल्या काही वर्षात जे देशात आणि महाराष्ट्रात घडलं तेही दुर्दैवाने सांगली जिल्ह्यात घडू लागलं। तरीसुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचाराचे खासदार आहेत, मी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारजी गट याचे 2 विधानसभेचे आमदार आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला यावेळेस नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये एक पोषक वातावरण आहे। त्या वातावरणाच्या बळावर या ठिकाणी निश्चितपणे काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व निवडणुका हा लढण्याचा प्रयत्न करू। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना या जोपासणंही महत्त्वाचं असतं, परंतु वातावरण चांगलं आहे। निश्चितपणे मला खात्री आहे की आम्ही काँग्रेस आणि महाविकास आघाडी म्हणून लढलो तर निश्चितपणे आम्हाला सांगली जिल्ह्यात यश मिळेल। परंतु ज्या पद्धतीने भाजपला हरवण्याकरता सगळेजण सर्व घटक पक्ष एकत्रित येताना पाहायला मिळतात, महायुतीमधले पण पक्ष त्याचसोबत महाविकास आघाडीमधले पक्ष, तशा पद्धतीचा प्रयोग कणकवलीमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीचे काही प्रयोग सांगली जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाले तर त्याच्यामध्ये काँग्रेस सहभागी असेल का? नाही, महायुतीतल्याही काही पक्षांचे प्रस्ताव आम्हाला आलेले आहेत, हेही मी तुम्हाला सांगतो। सांगली जिल्ह्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी काँग्रेस लढेल, काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढू। काही ठिकाणी कसं असतं की तिथे स्थानिक ज्या नगरपालिका नगरपंचायती आहेत तिथे परंपरेनुसार निवडणूक लढण्याची पद्धत काय आहे ह्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या भावना या लक्षात घेऊन तिथले निर्णय स्थानिक घेतले जातात। परंतु कुठलाही निर्णय हा स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा आम्ही घेणार आहोत आणि ताकदीने हिमतीने अत्यंत विश्वासाने आम्ही या जनतेसमोर जाऊ। मला खात्री आहे सांगलीची जनता नगरपालिकेच्या निवडणुकीत, नगरपंचायतीच्या निवडणूक काँग्रेसला साथ देईल। परंतु काँग्रेस स्थानिक स्तरावरती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबरोबर जाण्यास अनुकूल आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने बोलतायत की अनेक प्रस्ताव आमच्याकडे आले, नाही, प्रस्ताव आलेत ना, अजून त्याला वेळ आहे। कारण जरी प्रस्ताव आलेले असले तरी आमचा हा कल हा 100% महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस म्हणून लढण्याचा आहे। आणि मी म्हणालो की स्थानिक कार्यकर्त्यांना अजूनही वेळ आहे, निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे, मग पुन्हा विड्रॉलची प्रोसेस आहे। अजूनही त्या ठिकाणी कसं असतं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक कार्यकर्ते एका वॉर्डात इच्छुक असतात, म्हणून या सगळ्या गोष्टींवर आमचं बारीक लक्ष येणाऱ्या दिवसात निर्णय घेऊ आम्ही। परंतु ज्या पद्धतीने आता संपूर्ण गणित जी आहेत राजकीय आखली जातात, एकीकडे शरद पवार म्हणतात की भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाची तुम्ही युती करा, असे थेट त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत। चंदगडमध्ये 2 राष्ट्रवादी स्थानिक स्तरावरती एकत्रित येताना पाहायला मिळतात। अशात तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल आणि मनसेच्या संदर्भात तुम्ही काही विचार वगैरे केलाय का? नाही, सांगली जिल्ह्यामध्ये अशी मनसेच्या बाबतीचा विषय येत नाही, कारण मनसेचं तिथं काही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य किंवा नगरपालिकेला कोण आता इच्छुक उमेदवार नाही आहे, त्याचा प्रश्न उद्भवत नाही। राहिला प्रश्न मी सांगितलं पुन्हा आपल्याला की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्या अनेक महाराष्ट्रात अशा नगरपालिका नगरपंचायतीत की तिथे पक्ष नसून स्थानिक आघाड्या असतात, पण आमच्या इथं सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी निवडणुका आम्ही ह्या काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडी म्हणूनच या ठिकाणी लढलेल्या आहेत आणि लढणार आहोत, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, भावना आहे। आणि मी सांगितलं आपल्याला की आता जे काय बाकी महाराष्ट्रात होत असेल ते त्या जिल्ह्यातलं राजकारण असेल, त्या नगरपालिकेतलं राजकारण असेल, त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही। आमच्या बाबतीतली आमची दिशा ही ठाम आहे। खरं तर सांगलीमध्ये कायदा सुव्यवस्था नाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो। शहरामध्ये भर दिवसा हत्या झालेली आहे। खरं तर वाढदिवस साजरा करत असताना एका दलित नेत्याची चाकू घालून त्याची खुपसून हत्या झालेली आहे। नाही, उत्तम मोहिते हे मागासवर्गीय समाजातले एक अत्यंत चांगले कार्यकर्ते होते, दलित चळवळीतले चांगले कार्यकर्ते होते आणि आज सकाळी अत्यंत धक्कादायक घटना या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये घडली आणि त्यांचं म्हणजे जी खून झाला, मी प्रथमतः या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जे कोण आरोपी असतील त्याच्या म्हणजे तिथं आता मला समजलंय तिथंच जमावनी त्याला पकडून मारहाण केली, म्हणजे त्याचाही मृत्यू झाला, असं कायदा हातात घेऊ नये। परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रातच
कायदा सुव्यवस्थेची अवस्था आहे, म्हणजे दिवसादहाड जर लोकांचे खून होत असतील आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे होत असतील तर कुठेतरी राज्य शासनाने आज कायदा सुव्यवस्था हे राज्य सर्वसामान्य लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी सुरक्षित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची, गृह विभागाची. खरं तर मुंबई महापालिका निवडणूक जी आहे ती कुठेतरी स्वबळावरती लढावी असं तुमचे नेते विजय वडेट्टीवार म्हणालेले होते, परंतु ज्या पद्धतीने पाहताय की अनेक महाविकास आघाडीमधले घटक पक्ष आहेत ते मात्र एकत्रित लढण्याची इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळतं. नाही हो का, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी ही महाराष्ट्रातल्या काँग्रेस कमिटी स्वतंत्र बॉडी आहे. त्याचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाड आहेत. मुंबईमध्ये अनेक नेते आहेत, माजी मंत्री आहेत, विद्यमान आमदार आहेत आणि म्हणून त्या लोकांना विश्वासात घेऊन मुंबईच्या भावना मला वाटतं प्रदेश चर्चा करत आहे आणि AICC आणि लवकरच घटक पक्ष जे महाविकासाकडे ते एकत्रित बसून निर्णय घेतील. तर पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खूप आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात सातत्यानं. पार्थ पवारांवरती अद्याप देखील गुन्हा दाखल नाहीये. अमेडिया कंपनीचे 99% भागीदार पार्थ पवार आहे, तरी देखील 1% पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय. कुठेतरी बायस पद्धतीने ही सगळी कारवाई सुरू आहे का? कारण की अनेक सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी यावरती प्रश्न उपस्थित करतात या सगळ्या कारवाईवर. नाही हे बघा, त्या जमीन प्रकरणात नेमकं काय घडलंय मला माहीत नाही, कारण मी सांगली जिल्ह्यामध्ये माझ्या पलूस शहरामध्ये मुक्काम ठोकून गेले अनेक दिवसांपासून आणि जे काय वृत्तवाहिन्यातनं वर्तमानपत्रातनं जे काय आम्ही वाचतो पाहतो तेवढंच आम्हाला समजलंय. म्हणून एखाद्या कायदेशीर गोष्टीवर कायद्याचा अभ्यास न करता बोलणं उचित होणार नाही. पण मला वाटतं माननीय अजितदादांनी यावर भाष्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी ठरवावं. आता सरकारमधले ते ज्येष्ठ नेते मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, राज्य सरकार काय असेल ते कायदेशीर कागदपत्रांची पाहणी करून योग्य ते कारवाई करावी. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विश्वजित कदम होते काँग्रेसचे नेते. त्यांचं असं म्हणणं आहे की महायुतीच्या काही घटक पक्षांकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती करण्याच्या संदर्भातली, आघाडी करण्याच्या संदर्भातले प्रस्ताव आलेले आहेत. त्या सगळ्या संदर्भात पुढे काही दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती केली जाईल असं सूचक मत जे आहे ते विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.